15व्या शतकातील श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त मंगळवेढा येथे राहणारे श्री संत दामाजी पंत हे सेनापती होते। त्या काळी भयंकर दुष्काळ पडला, जनता हवालदिल झाली। जनतेचे दुःख सहन न झाल्याने दामाजी पंतांनी धान्याची कोठारे लोकांसाठी खुली केली। बादशहाने त्यांना अटक करण्यासाठी सैन्य पाठवले व बिदरला येण्याचा फरमान काढलाय। प्रवासादरम्यान पांडुरंगाने दामाजी पंतांच्या विठू महार या नोकराचे रूप घेऊन बादशहाला 1.25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मोहरा देऊन त्याची पावती घेतली व ती पावती पंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली। दामाजी पंतांची सुटका होऊन त्यांचा सत्कारही झाला। आपल्या निस्सीम भक्तासाठी देवही धावून येतो याचा प्रत्यय पंतांना आला। यावेळीपासून दामाजी पंतांची ख्याती सर्वत्र पसरू लागली। श्री दामाजी पंतांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवेढा येथे हरिनाम सप्ताह, भजन, पारायण, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती व्यवस्थापक श्री जावळे यांनी दिली। तसेच पंढरपुरात प्रतिवर्षाप्रमाणे प्रदक्षिणा रोडवरील श्री संत दामाजी मठात श्री संत दामाजी पंत पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती पाटील परिवारानेही दिली। पहाटे श्री संत दामाजी पंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस महाअभिषेक श्री व सौ दत्ताजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। दुपारी 4:30 ते 6 या वेळेत हबप श्रीधर महाराज शेटे व सहकारी यांच्या भजनाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी गुलाल फुले उधळण्यात आली। रात्रोस सर्वांना महाप्रसाद देण्यात आला।